हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो। आजच्या या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, आमदार तुकाराम काते, आमदार सना मलिक, आमदार मंगेश कुडाळकर, माजी खासदार राहुल शेव, MMRDA चे कमिशनर संजय मुखर्जी, अश्विन मुदगल, रुबल अग्रवाल, जे या ठिकाणी पॉट टॅक्सी हा एक फार चांगला कॉन्सेप्ट घेऊन आले आहेत ते श्री KB राजू, मंचावरील सर्व मान्यवर, मंचासमोरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मुंबई मेट्रो लाईन 2B DN नगर ते मंडाले याच्या उद्घाटनाकरता आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहोत। यातला जो पहिला टप्पा आहे 5.6 किलोमीटरचा, एकूण 5 स्थानके, हा टप्पा आपण आता सुरू करतो आहोत। याचा दुसरा टप्पा जो आहे तो 6.70 किलोमीटरचा असेल, त्यात 6 स्थानक असतील आणि तो DN नगर अंधेरी ते सारस्वत नगर असेल। तिसरा टप्पा सारस्वत नगर ते चेंबूर असेल, हा 11.22 किलोमीटरचा असेल आणि याच्यामध्ये 8 स्थानक असतील। असे हे तीनही टप्पे पूर्ण झाल्यानंतर एक प्रचंड मोठी कनेक्टिव्हिटी ही या ठिकाणी सुरू होईल। आणि विशेषतः आपण जर बघितला तर हा जो काही मेट्रो 2A चा दक्षिणेकडील विस्तार आहे, त्याच्यामुळे मुंबई मध्य पूर्व आणि पश्चिम तसंच उत्तर दक्षिण असे जोडणी अतिशय चांगल्या पद्धतीने यातनं होणार आहे। आणि भविष्यात ज्यावेळी BKC ला हे जोडलं जाईल, अंधेरी वांद्रे असं सगळ्या भागाला जोडलं जाईल, त्यावेळी निश्चितपणे एक मोठी कनेक्टिव्हिटी सर्व लोकांना या ठिकाणी मिळणार आहे। हार्बर लाईनची ही पहिली मेट्रो आहे की जी हार्बर लाईनला जोडते आहे, त्यामुळे त्याहीमुळे मला असं वाटतं की एक नवीन सुरुवात या मेट्रोच्या माध्यमातून होते। विशेषतः आपण जर बघितलं तर अतिशय चांगलं काम या मेट्रोचं झालेलं आहे। आपले जयकुमारचे नलिन या ठिकाणी आहेत, गुप्ताजी आहेत, त्यांनी अतिशय मेट्रोमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अतिशय चांगलं आणि वेगाने काम केलेलं आहे। हे जे सगळे स्टेशन्स आहेत हे IGBC प्लॅटिनम मानांकित अशा प्रकारचे स्टेशन्स आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जास्तीत जास्त या स्टेशनची रचना जी केली आहे ती सूर्यप्रकाश या ठिकाणी यावा, कमीत कमी लाईट वापरण्याची आपल्यावर वेळ यावी, अशा पद्धतीनं याचं संपूर्ण रचना जी आहे ती केलेली आहे। आणि मगाशी आपण बघितलं की मंडालेचा जो डेपो आहे तो डेपो देखील इंजिनिअरिंगचा एक नमुना या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये 2 मजली स्टॅबिलायझेशनच्या लाईन्स तयार केलेल्या आहेत। एका मजल्यावर 36 लाईन आणि दुसऱ्या मजल्यावर 36 लाईन, असा 72 लाईन असलेला हा कदाचित देशातलं सगळ्यात मोठं मेट्रो डेपो किंवा स्टॅबिलायझिंग यार्ड या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। आणि तिथेच प्रशिक्षण संस्था देखील ही आपण तयार करणार आहोत।